पहिला शमूएल अध्याय 20। मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, मी काय केले? मजकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यावयास पाहत आहे? तो त्यास म्हणाला, असे कधी न घडो, तू मारला जावयाचा नाहीस। माझा बाप लहान मोठे कोणतेही काम मला सांगितल्या वाचून करीत नाही, तर एवढीच गोष्ट मजपासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही। दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, तुझी कृपादृष्टी मजवर आहे हे तुझ्या बापास पक्के ठाऊक आहे, म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये, कारण त्यास फार वाईट वाटेल। बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, मजमध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे। योनाथान दाविदास म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन। दावीद योनाथानास म्हणाला, पहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीस बसून भोजन करावयाचे मला चुकणार नाही, तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहील। तुझ्या बापाने माझे नाव काढलेच तर त्यास सांग की दाविदाला आपला गाव बेथलेहेम येथे तातडीने जावयाचे होते, म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने मजजवळ रजा मागितली। तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे। ठीक आहे, असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज, तर तू आपल्या दासावर कृपा कर, कारण तू परमेश्वराची आण वाहून आपल्या दासाशी करार केला आहे। मजकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक, आपल्या बापाकडे मला कशाला नेतोस? योनाथान म्हणाला, असे कधी व्हावयाचे नाही। माझ्या बापाने तुझा घात योजिला तर त्याची चाहूल मला लागताच मी तुला सांगावयाचा नाही काय? दावीद योनाथानास म्हणाला, तुझ्या बापाने तुला कडक जबाब दिला तर ते मला कोण सांगणार? योनाथान दाविदास म्हणाला, चल आपण मैदानात जाऊ। मग ते दोघे मैदानात गेले। योनाथान दाविदास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा या सुमारास माझ्या बापाचे मनोगत काढिल्यावर तुझ्या हिताचे काही असेल तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय? तुझा घात करण्याचे माझ्या बापाच्या मनात असले तर मी तुला ते विदित करून तू सलामत जावे म्हणून तुला मी रवाना केले नाही, तर योनाथानाचे असेच, किंबहुना याहूनही अधिक अनिष्ट परमेश्वर करो। परमेश्वर जसा माझ्या बापाच्या बरोबर आहे तसाच तो तुझ्या बरोबर असो। माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराच्या सारखी कृपा तू मजवर करावी। एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नको। परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नको। ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाग केली। तो म्हणाला, असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करू। योनाथानाची दाविदावर प्रीती होती, म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाग करावयास लाविले, कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता। योनाथान त्यास म्हणाला, उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल। 3 दिवस झाल्यावर ताबडतोब ये, आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेपाशी राहा। मग मी जणू काय निशाण मारीत आहे असे दाखवून त्या दिशेकडे 3 बाण सोडीन। मग पहा, मी पोरास सांगेन, जा बाण शोधून आण। पहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये असे मी त्या पोरास मोठ्याने म्हणालो, म्हणजे तू ये। परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझे कुशलच होईल, तुझे वाईट काही होणार नाही। पण जर मी त्या पोरास म्हणालो की बाण तुझ्या पलीकडे आहेत, तर तू निघून जा, कारण परमेश्वराने तुला रवाना केले आहे। ज्याविषयी तुझे माझे भाषण झाले आहे त्या संबंधाने तुझ्या माझ्यामध्ये परमेश्वर निरंतर साक्षी असो। मग दावीद जाऊन मैदानात लपला। चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसला। राजा नेहमीप्रमाणे भिंतीजवळील आपल्या आसनावर बसला।
मग योनाथान आपल्या जागेवरून उठला आणि अब्नेर शौलाच्या बाजूस बसला, पण दाविदाची जागा रिकामी होती. शौल त्या दिवशी काही एक बोलला नाही. त्याला वाटले की त्याला काहीतरी झाल्यामुळे तो अशुची झाला असेल. खात्रीने तो शुद्ध नसावा. चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती. तेव्हा शौल आपला पुत्र योनाथान यास म्हणाला, इशाय पुत्र काल व आज भोजनास का आला नाही? योनाथान शौलास म्हणाला, दाविदाने बेथलेहेमास जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्यापाशी रजा मागितली. तो म्हणाला, मला जाऊ दे, कारण त्या नगरात आमचे कुळ यज्ञ करणार आहे आणि माझ्या भावाने मला तेथे बोलाविले आहे. तर आता मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर मला जाऊ दे, म्हणजे मी आपल्या भावास भेटून येईन. यामुळेच तो राजाच्या पंक्तीस आला नाही. तेव्हा शौलाचा कोप योनाथानावर भडकला. तो त्यास म्हणाला, अरे दुष्ट, फितूरखोर बायकोच्या पोरा, तुझी व तुझ्या आईची बेअब्रू व्हावी म्हणून तुझे मन इशाय पुत्रावर बसले आहे, हे मला ठाऊक नाही काय? जोवर हा इशाय पुत्र या भूतलावर जिवंत आहे, तोवर तुला व तुझ्या राज्याला कधीही स्थिरता प्राप्त व्हावयाची नाही. तर आता बोलावणे पाठवून त्याला मजकडे आण. त्याला अवश्य मारून टाकावयाचे आहे. योनाथान आपला बाप शौल यास म्हणाला, त्याला मारून का टाकावयाचे? त्याने काय केले आहे? तेव्हा शौलाने योनाथानास मारण्यासाठी भाला उगारिला. त्यावरून तो समजला की दाविदास जीवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्चय झाला आहे. तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेजावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही. आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला. सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन मैदानात दाविदाशी संकेत केलेल्या स्थळी गेला. तो आपल्या पोरास म्हणाला, मी बाण सोडितो, ते धुंडून आण. तो पोर धावू लागला. तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईसा एक बाण सोडिला. योनाथानाने सोडिलेल्या बाणाच्या टप्प्यापाशी तो पोर जाऊन पोहोचला. तेव्हा योनाथान त्यास ओरडून म्हणाला, बाण तुझ्या पलीकडे आहे ना? योनाथान त्या पोरास म्हणाला, त्वरा कर, धाव, विलंब लावू नको. तेव्हा तो योनाथानाचा पोर बाण जमा करून आपल्या धन्याकडे आला. त्या पोरास त्यातले काही कळले नाही. योनाथान व दावीद यासच ती गोष्ट माहीत होती. योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोरापाशी देऊन सांगितले की ही नगरात पोचिव. तो पोर निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाहून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून 3दा नमन केले. मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले. दावीद तर मनस्वी रडला. तेव्हा योनाथान दाविदास म्हणाला, सुखरूप जा. परमेश्वर तुझ्या माझ्यामध्ये आणि तुझ्या माझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो. आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाग केली आहे. मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.